Welcome to Aqua Palace. Hey guys, welcome back to new vlog. तर आम्ही लोक निघालो आता विरारला एक्वा पार्क, एक्वा वॉटर रिसॉर्ट असा काहीतरी रिसॉर्ट आहे. आणि आम्ही लोक चाललोय रिसॉर्टला. हे दोघं आहेत आणि मी आणि हितेश, आम्ही ओजीस लोक. आता आम्ही लोक चाललोय आणि 2026चे धमाके सुरू झालेले आहेत. एक ट्रिप मारत जायची फटाफट. आज 2 तारीख आहे आणि 2 तारखेला फिरतो. हां, आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता कसं जायचं आहे. तर आम्ही लोक इकडनं रिक्षा केलेली आहे एक्वा पॅलेस रिसॉर्टसाठी. आणि आता चाललंय का आपण जर तुम्हाला कळलं का कॉन्टॅक्ट पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कसा कसा आम्ही लोक ट्रॅव्हल करतोय ते पण सांगेन. सो ते चेक करा आणि प्राईस वगैरे काय आहे तुम्हाला तिथला सांगतो नक्की. एंडपर्यंत बघा, ब्लॉग सर्व तुम्हाला दाखवतो. काय ते लोक गौतमी पाटील सोबत नाचायला आले तिथे. हे बघा 25 तारखेलाच हा ओपन झाला आहे. अँड आम्ही लोक आत्ता आलो आहे. हे बघा इकडे. आता आम्ही लोक काहीच दाखवलं नाही. आता ॲक्च्युली चालूच नाही. आम्ही लोकांना आता एंट्री वगैरे करतोय आम्ही लोक. मग नंतर मग तुम्हाला लोकांना दाखवतो कसा काय रिसॉर्ट कसं आहे सगळं दाखवतो. लॉकर घेतला आम्ही. पोरं बाय आम्हाला लोकांना चेंजिंग वगैरे करायला रूम नाही आणि 4 जणांचा आहे म्हणून आम्ही रूम घेतला नाही. तो बघ. सो या रिसॉर्टची प्राईस आहे 550. एक्वा पॅलेस नवीन ओपन झालेला आहे. आणि जर तुम्हाला लोकांना यायचं असेल ना सो मी खाली कॉन्टॅक्ट देईन. आरामात कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट बुकिंग वगैरे सर्व प्राईस ते सांगतील तुम्हाला. सो तो कॉन्टॅक्ट नक्की चेक करा. एकदम मजबूत आहे, एकदम मजबूत आहे. मग बॅग आता नाही जाऊ दे. 3, 2, 1 चलो चला. तर रिसॉर्ट चालू झालेला आहे आणि 10 वाजलेले आहे. आपण आता नाश्ता वगैरे करून झालाय. आपण चाललोय मॅट स्लाइड मध्ये. पहिला आता सुट्टा आहे जातो. सर्वात पहिला मॅट स्लाइड मध्ये इथे थांबा आलो. गाडी बांधली नव्हती, चंडी निघाली. पहिली बात सांगू, रिसॉर्ट म्हणजे हे प्रमोशनसाठी नाही बघणार, पण खरं रिसॉर्ट नवीन बनवलं ना खूप चांगला दिसतोय आणि खूप मस्त आहे. मेंटेन केलं पाहिजे. मेंटेन एक नंबर आहे. फ्लॅट पण आवडली एकदम प्रॉपर. आमची पोरगी आली. पोरगी माझी पोरगी. हे थांबे पहिल्याच नको थांबू. पहिल्यांदा मी स्लाइड बघतोय. ही बघा अशी स्लाइड आहे, गोल गोल आहे आणि इकडे ना खाली आहे. तिकडे तुम्ही डायरेक्ट खाली पडणार अशी स्लाइड आहे. आणि हा थोडा मोठा पूल आहे. तो आम्ही आता या स्लाइडमध्ये चाललोय. त्याला गाईस हा बघा, ही आहे ना पहिल्यांदा मी स्लाइड ट्राय करणार आहे. मग तिकडे तो मध्ये ना डायरेक्ट तो माणूस खाली पडणार असं आहे. आणि आता जातोय आपण. चला फोन घेऊन जातोय मी. कशाला राईड विल्ला होती. वरना क्लॅट मारली. तुम्ही पागल आहे काय? मला काय गाईस आम्ही लोक इथे होतो. इथे उभा होता. आम्ही त्याला पाणी टाकायला आलो. आला पटांग आयटम.
तर गाईज आता वेव पूल चालू केले आणि आम्ही लोक चाललो वेव पूल मध्ये लेट्स गो गाईज. आता वाजायला आले 1 आणि आता थोडा वेळ वेव पूल असेल मग आम्ही लोक जाणार जेवायला. मग जेवायचं असणार हे बघा. वेव पूल चालू झाले 1 सेकंड बघ. कोणच क्राऊड नाही म्हणून आम्ही एन्जॉय करतोय. पत्या एरिकेल गाईज मला थंडी लागते म्हणून मी पाण्यात ना उतरत आहे. हे बघा पाण्यात मजा बघा काय करतात बघा. हा एक ते बघा हा हे तिथे आहे. दुसरा कुठे आहे हा बघा तिसरा. तर गाईज वेव पूल वगैरे सर्व बंद झालेलं आहे आणि आम्ही लोक आता जेवायला चाललो. कुपन घेतले आहेत. जेवतो आता अँड मग थोडा वेळ आराम असेल. इकडे असा सिटिंग एरिया आहे. या साईडला आहे ना हे ट्रीज आहेत ना तिकडे सिटिंग एरिया आहे. तो थोडा तिथे आराम करतो. मग नंतर मग जाऊ परत रिसॉर्टमध्ये आणि 1 नंबर मजा करतोय गाई. खरं बोलतो व्ह्यू पूलमध्ये तर एवढं थंड पाणी आहे बट तरी खूप मजा केली आम्ही लोकांनी. आता जेवायला घेतो तिकडे जेवायचं हे बाहेर सिटिंग एरिया इकडे आहे. काहीच आम्ही लोक जेवायला बसलो आहे. पुरी आहे इकडे आपले सॅलड वगैरे घेतला आहे आणि डाळ आहे आणि हे रस्सा आहे डाळ भात आणि हे चिकन आहे आणि बघा इकडे भाईजान आहे पत्त्या आहे. आम्ही लोक जेवण घेतोय. एक काम करा चला हे संपते की नाही. काही आता निघायचा टाइम झाला नाही. लोक बघा इथे काय करताय बघ. इथे ना साबून टाकलाय साबून बघ. खाली आहे लोकांनी. तर गाईज आम्ही लोकांचं इकडनं चेकआउट झालेलं आहे. आम्ही लोक आता म्हणजे 5 वाजले. पार्क बंद झालाय. आम्ही लोक आता निघतोय. आमची रिक्षा वगैरे आलेली आहे आणि आपण अजून पुढे कंटिन्यू करणार आहे. आता आम्ही लोक खायला वगैरे चाललोय. बट मी एक ओपिनियन रिव्ह्यू द्यायचा आपल्याला की रिसॉर्ट 1 नंबर आहे. टॉप नॉच आहे. सर्व परफेक्ट आहे. सर्व स्नाईज वगैरे काय काय मस्त मजा करायला भेटली. फुल एन्जॉय केला. फ्रेंड्स फॅमिली कसेही कपल्स वगैरे खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. बट मी रिव्ह्यू करणार याला 10 आउट ऑफ 8. 2 ह्याच्यामुळे काढणार कारण की इकडे आता बघायला तर इथे पार्किंग नाही आहे. मोठी बस वगैरे कोण आलं ना किंवा स्कूल पिकनिक आली सो इथे पार्किंग नाही भेटणार. आणि एक मार्क्स यासाठी कापून ना की आहे ना इकडे स्विमिंग पूल नाही आहे. ओपन स्विमिंग पूल नव्हता एक पण त्याच्यामध्ये प्रॉपर त्याला स्विमिंग करायला जमेल. तर असं आहे की आता बाकी प्रॉपर आहे. वॉटरफॉल वेव पूल जेवण वगैरे सर्व नाही. सो जर यायचं असेल किंवा तुम्हाला प्लॅन करत असाल तर कमेंटमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स भेटतील. चेक करा.